कारण विद्यार्थ्यांनी जी प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली, ज्याच्यामध्ये राम सरांचं जे मार्गदर्शन, ज्याच्यामध्ये मोटिवेशन जे महत्त्वाचं होतं की तू एवढं करू शकते आणि तुझ्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे, हे आयडेंटिफाय करणं आणि ते मुलांकडून करून घेणं, हे राम सरांचं वैशिष्ट्य मला म्हणजे विजन क्लासेसला श्रीप्रियाला जॉईन करण्याच्या अगोदर काही पालकांकडनं ऐकलं होतं. मी विजन क्लासेस 9thला तिचा जॉईन केला. ती क्लोअरडेल स्कूल MGMला होती आणि विजन क्लासेसमध्ये ज्यावेळेस तिनं क्लास जॉईन केला त्याच्यानंतर ती क्लासमधून आल्यानंतर जो तिचा कॉन्फिडन्स होता क्लासमधून आल्यानंतर की अभ्यासाबद्दल, की कुठलाही डाऊट जरी असेल, आता मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं मॅथमॅटिक्स सायन्स मी सॉल्व करायचो, पण ती आल्यानंतर जो कॉन्फिडन्स असतो विद्यार्थ्याचा की एखादी वर्गामधून आल्यानंतर की तो वेगळा असायचा. ती सायकोलॉजिकली त्याचं एक मोटिवेशन जे होतं प्रत्येक प्राध्यापक म्हणजे शिक्षक जो शिकवत होता विषय त्याच्याबद्दलचं, तर हे राम सरांचं मोटिवेशन आणि त्यांच्या टीमचं. इवन विजन क्लासेसमधून कुठलाही फोन जरी आला, ती ॲबसेंट असेल तर आज श्रीप्रिया आली नाही, काही अडचण आहे का, म्हणजे ही जी पालकाला टच करणारी गोष्ट असते की एक विद्यार्थी क्लासला एक दिवस नाही आला तरी तुमच्याकडनं ती विचारतात की आज काय अडचण होती का, श्रीप्रिया का नाही आली. सर आम्ही जरा बाहेरगावी होतो त्याच्यामुळं ती आज आली नाही, उद्यासुद्धा येणार नाही एखाद्या वेळेस. म्हणजे ही जी प्रत्येक म्हणजे हे कर्तव्य नाही तर जबाबदारी म्हणून प्रत्येक शिक्षक असू द्या, शिक्षकेतर कर्मचारी असू द्या. आणि दुसरी एक प्राकर्षानं राम सर, मी जे पालक म्हणून मी तिला ज्यावेळेस घ्यायला यायचो क्लासला सायंकाळी, तर एक सर खाली यायचे जे कोणी असतील ते, आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरती अडचण होणार नाही म्हणजे सामाजिक जबाबदारीचं भान जे तुम्ही ठेवलं होतं प्रत्येकाने, ते खूप ॲप्रिशिएट मी करतो. मी जरी MGMमध्ये विद्यार्थी आहे किंवा प्राध्यापक आहे त्याबद्दल तुम्ही जाणता, ते त्याला 40-45 वर्ष झाले, पण एवढा छोट्या याच्यामधून आणि कोचिंग क्लासेसमधूनसुद्धा तुम्ही सामाजिक शैक्षणिक ह्या जबाबदाऱ्या ज्या पार पाडता, त्याच्यामधून मला वाटतं की आपलं भविष्य आणि आपल्याकडं जे पुढे भविष्यामध्ये जे विद्यार्थी येतील ते नक्कीच यशवंत होतील, एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद.